नमस्कार, मी लतीफ मनेर. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत. अहिल्यादेवी जनसंवाद यात्रा जत तालुक्यात चांगला प्रतिसाद. चेमनभाऊ डांगे डीसीजी बँकेचे संचालक अखिल भारतीय धनगर महासंघ आयोजित यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यादेवी जनसंवाद यात्रा येळकोट येळकोट जय मल्हार असा भंडारा उधळीत घोषणा देण्यात आल्या. ही घोषणा महाराष्ट्रभर देण्यात आली आहे. गुळवंची, कोसारी, रेवनाळ, आचकनळी, काराजंगी, सनमडी, माडयाळ, दरिबडची, जत असे अनेक गावांमध्ये विविध घोषणा देण्यात आल्या आहे. यावेळी कुंडलिक दुधाळ, शंकर वगरे, विष्णू माने, माजी नगरसेवक संजय पाटील, विलास लेंगरे, सोमण्णा हक्के, उत्तम मारनूर, सरपंच कविता टेंगले, किसन टेंगले असे अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. येणाऱ्या 25 तारखेस अहिल्यादेवी स्मारक सांगली सांगता समारंभ होणार आहे, असे आवाहन चेमनभाऊ डांगे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. पुण्यश्लोक येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. चेमनभाऊ डांगे काय म्हणतात ते आपण पाहूया. कोसारी नगरीत आईला संदेश यात्रा एक चांगला उत्साह हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केला आहे. आपल्याबरोबर चेमन डांगे आपल्याबरोबर आहेत. थोडंसं यांच्याबरोबर जाणून घेऊ काय भावना म्हणजे काय कुठल्याने यात्रा काढली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती वर्ष आहे आणि त्या वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीनं संस्थापक माननीय श्री अण्णासाहेब डांगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन केलं आहे. 13 ऑगस्टला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी झाली. त्या दिवशीपासून ते 1 तारखेला श्रावण वद्य चतुर्दशी म्हणजे आपल्या मराठी पंचांगाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची पुण्यतिथी ती या पंधरवड्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपण अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन केलं आहे. अहिल्या संदेश यात्रेचा उद्देश आपल्या सगळ्यांना असा आहे की धनगर समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास आमच्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला कळला पाहिजे. आज वर्तमान परिस्थिती काय आहे समाजाची आणि भविष्यात आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे हा सगळा इतिहास, वर्तमान स्थिती आणि भविष्यातलं आपलं वाटचाल या सगळ्या हेतू घेऊन आम्ही हे अहिल्या संदेश यात्रा 20 तारखेला मोरणेला जो शिराळा तालुक्यात मोरणा नदीच्या काठी जो बिरोबा आहे त्या बिरोबाच्या देवस्थानापासून सुरुवात केली. आज 4था दिवस आहे आणि याचे शेवट सांगलीला जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकात याची सांगता होणार आहे. जसं सांगली जिल्ह्याची अहिल्या संदेश यात्रा 6 दिवस चालू आहे तसं महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम जिल्ह्यात अहिल्या संदेश यात्रा 15 तारीख ते 1 तारखेपर्यंत होणार आहेत. यातनं समाजाची जागृती, समाजाचं संघटन अशा सगळे विषय घेऊन आपण ही अहिल्या संदेश यात्रा महाराष्ट्रात तुम्ही सुरू केली का या जिल्ह्यापुरती तुम्ही सुरू महाराष्ट्रात. तसं महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने 1994 साली आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पांनी अहिल्या संदेश यात्रेची सुरुवात केली. प्रत्येक वर्षी आपण अहिल्या संदेश यात्रा काढत होतो. अहिल्या संदेश यात्रा शेवट कुठल्या दिवशी असणार आहे. हे आता 25 तारखेला संध्याकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जे सांगलीला स्मारक आहे त्या स्मारकात याची सांगता होईल.